Hello, good afternoon everyone. Today we are going to see our new lesson number 12, and name of our lesson is The Tide Has Turned. Tide means what? Tide means वादळ. As like the tide in the sea, म्हणजे ज्याप्रमाणे समुद्रामध्ये वादळ येत असतं त्याचप्रमाणे आपल्या मनुष्याच्या जीवनात सुद्धा वादळ येत असतात, म्हणजे संकट येत असतात. त्या संकटातून आपण सामना करून यश मिळवत असतो. त्याप्रमाणे आपल्या लेसनमध्ये इन आवर लेसन द पुअर वुमन कॉल्ड अझागी. आपल्या लेसनमध्ये अझागी नावाची एक पुअर वुमन आहे अँड शी इज अ फिशर वुमन. ती फिशर वुमन आहे म्हणजे मासोळा पकडणारी कोळीण आहे. आणि ती पुअर वुमन आहे. शी लर्न हर डॉटर आरसी, आणि तिची मुलगी आहे आरसी. तर त्यांच्याविषयीची ही स्टोरी आहे. दिस लेसन इज अबाउट द अझागी अँड हर डॉटर आरसी, अँड द लाईफ ऑफ अझागी अँड द आरसी बिकम चेंज बिकॉज दे आर व्हेरी पुअर. बट ड्यू टू द स्टडी ऑफ आरसीचा जो अभ्यास असतो त्यामुळे आरसीची लाईफ and Azagi's life also become change. Understand? So first we start reading. First paragraph. Azagi was a large woman. Azagi ही एक woman होती. She wore a lungi and loose blouse, usually bright color. You know that, तुम्हाला माहीत आहे फिशर वुमन जे असतात कोळी लोक, त्यांचा जो पोशाख असतो तो त्या टाईपचाच असतो. म्हणजे लुंगी मीन्स अ क्लोथ रॅप अराउंड द वेस्ट. कमरेभोवती गुंडाळलेली लुंगी असते त्यांना. आपल्याला माहीतच आहे कोळी लोकांचा तो पेहराव आहे. एव्हरी इव्हिनिंग बिफोर सेटिंग अप हर शॉप इन अ फिश मार्केट. ती काय चालवत होती तर फिश शॉप. बिफोर सेटिंग अप हर शॉप इन द फिश मार्केट. फिश मार्केटमधून ती फिशचं शॉप चालवित होती. शी वुड पिक अ वाईल्ड फ्लॉवर अँड पुट इन हर मेसी हेअर. ती रेग्युलरली वाईल्ड फ्लॉवर, वाईल्ड मीन्स जंगली जे फूल असतात जंगलामध्ये लागलेले, व्हाईट कलर फ्लॉवर ती आपल्या हेअरमध्ये लावत होती. इन हर मेसी हेअर, मेसी मीन्स डर्टी हेअर, घाणेरडे. इन हर मेसी हेअर. नायदर द फ्लॉवर नॉर द ब्राईट कलर ब्लाउज डीड मच फॉर हर बिकॉज ऑफ हर कंडिशन इज व्हेरी पुअर. तिची कंडिशन खूप पुअर होती त्यामुळं तिला कपडेसुद्धा खूप कमी होते आणि डर्टीसुद्धा होते. बट अझागी डिडंट केअर. परंतु अझागीला तिची पर्वा नव्हती. शी लव्ह फ्लॉवर अँड शी वोअर देम एव्हरी डे. तिला फ्लॉवर आवडत असल्यामुळे ती दररोज फूल आपल्या केसामध्ये माडत होती. व्हॉट द वर्ड थ्रू आउट थॉट ऑफ हर डिडंट मॅटर टू अझागी. अझागीला त्याची पर्वा नव्हती की लोक आपल्याला त्याबद्दल काय म्हणतील. अझागी केम टू इंडिया ॲज अ रेफ्युजी. अझागी ही दुसऱ्या कंट्रीमधून आपल्या कंट्रीमध्ये राहायला आली होती. रेफ्युजी मीन्स व्हॉट? रेफ्युजी मीन्स निर्वासित, म्हणजे दुसऱ्या कंट्रीमधून आपल्या कंट्रीमध्ये राहायला येणे. फ्रॉम अ नेबरिंग कंट्री. अझागी मीन्ट अ ब्युटिफुल इन हर लँग्वेज. तिच्या लँग्वेजमध्ये अझागीचं मिनिंग ब्युटिफुल असे होत होते. शी हॅड अ गुड सेन्स ऑफ ह्युमर. तिच्याकडे चांगली विनोदी बुद्धी होती. इट मीन्स प्रेझन्स ऑफ माइंड, म्हणजे तिच्याकडे सेन्स ऑफ ह्युमर, तिची जी बुद्धी होती ती विनोदी बुद्धी होती. तिला विनोद आवडत असे, कॉमेडी करणे. विच पॉवर्टी अँड हंगर कुड नॉट टेक अवे फ्रॉम हर. तिची जी पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य, जे गरिबी होती, अँड हंगर, ती काही तिच्या कॉमेडी बुद्धीने तिला त्यामधून एक वेगळा मार्ग मिळत होता. म्हणजे ती आपलं दुःख भुलत होती. सतत कंटिन्युअस कॉमेडी आणि लोकांशी कॉमेडी गप्पा गोष्टी करून ती आपलं दुःख भुलत होती. शी वुड लॉफ अँड जोक अराउंड विथ अदर विलेजर. शी वुड लॉफ ऑलवेज. ती नेहमी हसत राहत होती अँड जोकसुद्धा करत होती लोकांसोबत. फ्रॉम द
विथ द अदर विलेजर, म्हणजे बाकीचे जे विलेजर आहे ज्यांच्याशी ती भेटत होती त्यांच्याशी ती कॉमेडी आणि विनोद म्हणजे जोक करीत होती. इन दिस वे हर लाईफ वॉज कंटिन्युअसली रनिंग. तिची लाईफ अशा प्रकारे सुरू होती. म्हणजे ती एक फिशर वुमन होती, फिश सेल करत होती. अँड शी इज अ पुअर वुमन आल्सो, बट शी एज्युकेट, शी लर्न हर डॉटर अँड हर डॉटर नेम इज आरसी. तिच्या मुलीचं नाव काय होतं तर आरसी, आणि तिच्या मुलीला ती मजुरी करून शिकवत होती. सो राईट डाऊन द डिफिकल्ट वर्ड. डू यू अंडरस्टँड दिस पॅराग्राफ? अ लुंगी मीन्स अ क्लोथ wrap around the waist. Then messy means dirty hair, and wild means jungly. Refugee means someone who come from another country in our country. Refugee means निर्वासित in Marathi. Sense of humor means comedy, vinodi buddhi. In English we can say presence of mind also. And poverty means daridrya garibi. Hunger means bhook. And you know the all other words. Write down all difficult word in your notebook and recite also. We will see next paragraph and remaining story in our next video. Thanks for listening me. Thanks again.